बऱ्यापैकी लोकांना माहीत नसेल की ब्रह्मचारी असूनही मारुतीचा विवाह झाला होता. पण तो कोणासोबत झाला होता तुम्हाला या कथेतून समजेल. तपस्विनी सूर्यकन्या सुवर्चला हीच बरोबर अंजनीपुत्र यांचा एका विशिष्ट कार्य साधनेसाठी विवाह झाला होता. तरी ते ब्रह्मचारीच होते. पाराशर संहितानुसार हनुमानाचा विवाह झाला होता. पवनपुत्र अंजनेया हनुमान मारुती म्हटले की आपल्याला आजन्म ब्रह्मचारी असलेला एकटा असलेला वीर हनुमान आठवतो. दुसऱ्या देवांसारखा पत्नीबरोबर दिसणारा नाही. आपणास तसे पाहायचे असेल तर तेलंगणामध्ये खम्माम जिल्ह्यात येलांडू या गावी जावे लागेल. तेथे मारुतीचे एक प्राचीन मंदिर आहे, जिथे मारुती आपल्या पत्नीसमवेत मारुतीच्या या विवाहाचा उल्लेख पराशर संहितेमध्ये आहे. त्याविषयीची आख्यायिका अशी आहे की जेव्हा मारुती त्यांचे गुरु सूर्य यांच्याकडून विद्या शिकत होते, तेव्हा त्याला 9 विद्यांपैकी 5च विद्या शिकवल्या. पण शिल्लक 4 विद्या शिकण्यासाठी विवाहित असणे गरजेचे होते. तशी अटच असते. आजीवन ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतलेला मारुती खूपच बेचैन झाला. शिष्याला द्विधा मनस्थितीत पाहून सूर्यदेवांनी सांगितले की तू माझ्या मुलीशी विवाह कर. सूर्यदेवांची मुलगी सुवर्चला तपस्विनी होती. मारुतीबरोबर विवाह करून सुवर्चला परत तपस्या करायला गेली. अशा प्रकारे मारुतीने विवाहाची अट पूर्ण केली होती आणि ब्रह्मचारी राहण्याचे व्रतही पाळले होते. खम्माम ह्या ठिकाणी विवाहित जोडप्याने येऊन त्या सपत्नीक मारुतीचे दर्शन घेतले तर त्या दाम्पत्यामध्ये प्रेम सुख शांती नांदते अशी धारणा आहे. आता बघूया सुवर्चेबद्दल थोडी माहिती. सुवर्चला देवी ही सूर्य भगवान आणि छाया देवी यांची मुलगी. भगवान सूर्याकडे अति जास्त ऊर्जा उष्णता शक्ती होती, इतकी की कुणीच त्या सहन करू शकत नव्हते. त्यांची पत्नी आणि विश्वकर्म्याची मुलगी छाया देवी देखील एक दिवस देवी आपल्या पित्याकडे गेल्या आणि जे सारे सांगितले. या साऱ्याच्या त्रासावर विश्वकर्म्याने उपाय करायचे ठरवले. सूर्य भगवानांनी शक्ती कमी किंवा काबूत करण्यास उपाय सुचवा. त्याने आपल्या मुलीला निश्चिंत राहण्यास सांगितले. विश्वकर्म्याने मग आपल्या तपश्चर्येचा उपयोग केला आणि त्या दोघांना संतान व्हावे असे इच्छिले. विश्वकर्म्याजवळ इच्छित सारे काही मिळवण्याचे वरदान होते आणि मग अशा रीतीने भगवान सूर्य आणि छायादेवी यांच्या आयुष्यात एक अतिशय सुंदर सूर्यासारखी तेजस्वी आणि छायादेवीसारखी निर्मळ कन्यारत्न आले. त्या गोड परीचे नाव मग सुवर्चला ठेवण्यात आले. खूप लवकरच ती गोड परी साऱ्या देवी देवतांची अतिशय लाडकी झाली होतीच तशी ती. थोड्याच कालावधीत साऱ्याच देवी देवतांची उत्सुकता वाढू लागली की इतक्या सुंदर परीच्या सहजीवनात तितकाच भाग्यवान साथीदार नेमका कोण असणार. सारे जण मग ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना हा प्रश्न विचारला, या परीचा योग्य साथीदार कोण असणार. ब्रह्मदेवाने खूप गंभीरतेने विचार केला आणि उत्तरले, भगवान अंजनेया हनुमान. हळूहळू सुवर्चला मोठी होत गेली आणि ती साऱ्या दैवी शक्ती शिकत गेली. सारे देव तिचे अतिशय लाडके होते आणि गुरु देखील बनले. त्याचवेळी हनुमान भगवान सूर्यदेवाकडे दैवी विद्या शिकण्यासाठी आले होते. सुवर्चलाने त्या तरुण आकर्षक उत्तम शरीर असलेल्या तल्लख आणि आनंददायी मनाच्या हनुमानाला बघितले. त्यांना खूप आनंद झाला आणि चिंतातूर देखील. शेवटी सुवर्चलेने आपल्या आप्तेष्टांना मित्रमैत्रिणींना आणि पालकांना आपल्या मनातले बोलून दाखवले आणि मला त्याच्याशीच लग्न करायचे आहे हेही सांगितले. तोपर्यंत हनुमानाच्या 9 पैकी 4 विद्या शिकून झालेल्या होत्या. भगवान सूर्यदेवाने साऱ्या विद्या शिकण्यासाठी हनुमानाला आपल्या मुलीशी लग्न करण्याची अट घातली. अंजनेय म्हणाला, मी तर आजन्म ब्रह्मचारी आहे, मी कसे लग्न करणार. पण नंतर त्यांनी आपल्या गुरुची आज्ञा पाळायचे ठरवले. ज्येष्ठ शुद्ध दशमी भानुवासरे रविवार उत्तरा नक्षत्र युक्ताशिमा लग्न हा शुभ मुहूर्त बृहस्पतींनी काढला. 33 कोटी म्हणजेच 12 आदित्य 11 रुद्र 8 वसु इंद्र आणि अश्विनी कुमार यांच्या साक्षीने सुवर्चला हनुमान यांचे लग्न झाले. भगवान सूर्यदेवांनी हनुमंताचे पद प्रक्षालन केले आणि त्यांना आपल्या मुलीशी लग्न करण्याची विनंती केली आणि मग अशा रीतीने हा सुंदर विवाह संपन्न झाला. सुवर्चला सहित हनुमानाचे मंदिर भारतात 4 ते 5 ठिकाणी आहे. त्यातले एक हे तेलंगणातल्या खम्माम जिल्ह्यातले येलांडू गावात आहे. या मंदिराची देखील एक गोष्ट आहे. या मंदिराशिवाय अजून काही मंदिर आहेत आणि ते या मंदिरापूर्वीचे आहेत. ते असे सिकंदराबाद, गुंटूर, राजमुंड्री. या मंदिराजवळ सुवर्चला आणि हनुमानाला प्रिय असलेले सिंदुराचे झाड देखील आहे आणि म्हणून सिंदूर लावण्याची प्रथा झाली असावी. स्त्रिया मारुतीच्या पाया पडत नाही. हनुमानाचे प्रत्येक स्त्रीला आई समान दर्जा दिलेला आहे. या कारणामुळे ते कोणत्याही स्त्रीला स्वतःला नमस्कार करू पाहणे योग्य समजत नाही. ते स्वतः स्त्री शक्तीला नमन करतात. मनात श्रद्धा असल्यास महिला हनुमानाला दीप अर्पित करू शकतात, स्तुती करू शकतात, प्रसाद अर्पित करू शकतात. परंतु चरणस्पर्श, मुख्य स्नान, वस्त्र, चोला चढवणे
व इतर या सर्व सेवा महिलांद्वारे करवणे हनुमानाला स्वीकार नाही. रामकृष्ण हरी.